आज मी योग्य आणि अगदी अचूक प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा तयार केलेला आहे आणि 1.25 वाटीच्या प्रमाणात हा शिरा तयार करत आहे। तर त्यासाठी एका वाटीचं मी माप घेतलेलं आहे आणि त्या वाटीने मी 1.25 वाटी रवा मोजून घेतला आहे। त्याच वाटीने मग 1.25 वाटी साखरसुद्धा मोजून घेतलेली आहे। आता ह्याच वाटीने इथे मी दूध मोजून घेत आहे। तर दूध मी इथे 1.5 वाटी घेतलेलं आहे आणि त्यासोबतच 1.5 वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे। तुम्हाला जर फक्त दूध वापरायचं असेल तर दूध नुसतं 3 वाट्या घ्यायचं आहे। दूध आणि पाणी मिक्स करून मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्याच वाटीने मी तूप मोजून घेत आहे। तर तूपसुद्धा 1.25 वाटी घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स तळून काढत आहे। त्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता। ड्रायफ्रूट्स तळून काढलेले आहेत। आता मी तुपामध्ये मोजून घेतलेला रवा घातला आणि लालसर रंगावर परतून घेत आहे। तर 5 ते 6 मिनिटं लागतात आणि अगदी मंद आचेवर परतायचं आहे। तर छान असा हा रवा भाजला गेलेला आहे। त्यामध्ये आता गरम झालेलं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण होतं तर ते घातलेलं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी गरम करूनच घालायचं म्हणजे रवा एकदम लवकर फुलून येतो। तर बघू शकता अगदी काही सेकंदातच रवा छान असा फुलला गेलेला आहे। आता ह्यामध्ये मी साखर घातलेली आहे। ही साखरसुद्धा मी मोजून ठेवलेली होती। तर साखर घालून घेतली आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर शिजू द्यायचा आहे। साखर वितळेपर्यंत रवा शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडे मी केळी सोलून त्याचे काप करून घेत आहे। तर केळीसुद्धा मी 1.25 प्रमाणातच घेतलेली आहे। केळी सोलून घेतली आणि त्याचे मी आता छोटे छोटे काप करून घेत आहे। अगदी छोटे छोटे मी केळ्याचे काप केलेले आहेत आणि साखरसुद्धा आता इथे वितळलेली आहे। तुम्ही बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे ह्या शिऱ्याला। आता त्यामध्ये कापून घेतलेली केळी घातलेली आहेत आणि परतून घ्यायचं आहे। केळं जास्त बारीक करायचे नाही आहेत। त्यानंतर त्यामध्ये तळून काढलेले ड्रायफ्रूट्स घातले, 5 ते 6 तुळशीचे पानं घातलेले आहेत आणि 5 ते 6 केशर काड्या घातलेलं दूधसुद्धा मी ह्यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटं मंद आचेवर छान एक वाफ येऊ द्यायची आहे। तर बघू शकता खूप छान असा हा शिरा तयार झालेला आहे। वरून वेलची पूड घातलेली आहे। तर खूप मस्त असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। सत्यनारायणाच्या कथेला अशाच प्रकारचा शिरा तयार केला जातो। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। मी सांगितलेल्या प्रमाणात जर केलात तर अजिबात चिकट हा शिरा तयार होणार नाही आणि खूप छान मोकळा आणि रवेदार हा प्रसादाचा शिरा तयार होतो। प्रसादाचा शिरा कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटत अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।